नमस्कार नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या दास ऑफिसर अकॅडमीमध्ये स्वागत आहे. तुमच्यासाठी अतिशय सुवर्ण संधी आहे. नागपूर विद्यापीठाची जाहिरात आलेली आहे. म्हणजे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ आहे. महाराष्ट्रात एकच विद्यापीठ आहे आणि याच्या जागा अशा वारंवार सुटत नाही. खूप वर्षानंतर आलेली जाहिरात आहे आणि शिक्षकोत्तर जे पद आहेत त्यासाठीची जाहिरात आहे. म्हणजे शिक्षकोत्तर जे पद आहेत ज्यामध्ये आपण लिपिक म्हणत असतो, पशुसंवर्धन म्हणत असतो किंवा प्रक्षेत्र सहाय्यक म्हणत असतो, फील्ड असिस्टंट वगैरे, ते सगळं पद आहे यामध्ये. जाहिरात आजची आहे मित्रांनो. तर यामध्ये जवळपास 175 पदांचा समावेश आहे. 175 पद आहे, हे काही कमी नाही, त्या मानाने चांगले पद आहे. 175 पदाची जाहिरात आहे. सविस्तर सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघून घेऊ. जाहिरातीमध्ये प्रत्येक पदाला किती जागा आहे, अभ्यासक्रम कोणता आहे, अजून परीक्षा पद्धती कशी आहे, हे सगळं आपण डिटेलमध्ये बघू. कामाचं सगळं बघू. जाहिरात तर खूप मोठी आहे. मापसूच्या जाहिरात वेबसाईटवर जाऊन तुम्हाला सविस्तर सगळी माहिती मिळून जाईल. तर ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात आजपासून चालू झालेली आहे, ज्यामध्ये म्हणजे 28 तारखेपासून ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात चालू झालेली आहे, 28 फेब्रुवारीपासून. आता बघा 20 मार्च पर्यंत 23.59 म्हणजे 11 वाजून 59 संध्याकाळी याचा लास्ट डेट आहे फॉर्म फिलिंग करण्याचा, फॉर्म भरण्याचा. आवेदन परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक, शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक परत तोच आहे 20 मार्च आणि परत ते 11 वाजून 59 ठीक आहे. म्हणजे 20 मार्च पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. पुढे जाऊ, जे आवश्यक आहे तेच आपण बघू. बाकी जाहिरातीमध्ये सर्व काही दिलेलं आहे, तुम्ही सर्व काही बघू शकता आरामात. गट ब, गट क, ड सगळ्या जे शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या जागा आहेत त्या सगळ्या यामध्ये दिलेल्या आहेत. तर ऑनलाईन अर्ज स्वीकारणार आहे टपालाद्वारे किंवा स्वतः बाय हँड वगैरे अर्ज, हस्त बटवड्याने अथवा कुरिअरने पाठवलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही, डायरेक्ट म्हटलेलंच आहे. तर ह्या सगळ्या पोस्ट आहे, हे बघा, या सगळ्या पोस्ट आहे ज्यामध्ये पे अँड अकाउंट ऑफिसर, असिस्टंट फार्म मॅनेजर, हे सगळे मी तुम्हाला वाचून आता एवढं सारं दाखवत नाही. त्यामध्ये तुम्हाला कामाचे कोणते आहे ते मी सांगतो. आपल्या ऍग्रिकल्चरचे जे पोरं आहेत, ज्यांनी अॅनिमल हस्बंड्री हा डिप्लोमा केलेला आहे किंवा मिल्क वगैरे वाला डिप्लोमा केलेला आहे, त्यांच्यासाठी, डेअरीवाल्यांसाठी हे अतिशय महत्वाचे पद आहेत, ते मी सांगतो तुम्हाला. हे बघा, यामध्ये पे अँड अकाउंट ऑफिसर जे आहेत ना, हे मोठं पद आहे. त्यासाठी कॉमर्स ग्रॅज्युएट तर पाहिजेतच, परंतु सोबत यामध्ये अनुभवाची गरज आहे. त्यामुळे हे पद आपल्या कामाचं नाही. आपल्या कामाचं पद आहे सहाय्यक प्रक्षेत्र व्यवस्थापक जे आहेत त्यासाठी डिग्री पाहिजेत पशुवैद्यकीची. याचं पेमेंट वगैरे भरपूर आहे, परंतु आपण आपल्या कामाचं बघू. आपण याला पात्रच नाही तर काय करायचं. नंतर हे बघा, टेक्निकल ऑफिसर टू असोसिएट डीन वेटरनरी सायन्स, तर यासाठी सुद्धा डिग्री पाहिजेत. आता आपण हॉस्पिटल क्लिनिशियन, रुग्णालय चिकित्सक, यासाठी सुद्धा डिग्री पाहिजेत. तर मी असं जे म्हणत आहोत त्यासाठी मी तुम्हाला सरळ आपण त्या जाहिरातीवरच जाऊ ना, जिथं पात्रता काय म्हणते ते अगोदर बघून घेऊ. म्हणजे पात्रतेनुसार आपण बघू काय काय आपल्याला बघायला पाहिजे, काय काय नाही. ठीक आहे. आता तुम्हाला तारीख समजली. आता एकच मिनिट, तुम्हाला डायरेक्ट आपण पात्रतेकडे वळू. पात्रतेकडे वळल्यानंतर तुम्हाला समजेल मी इथं पात्र आहेत की नाही. नंतर तुम्हाला तुमचा या व्हिडिओ पुढे जाऊन बघता येतील, नाहीतर काय अर्थ आहे नुसतं बघण्यात, बरोबर. आता चला बघा, यामध्ये पात्रता काय आहे. खूप मोठी जाहिरात आहे. आता हे वय आहे, ज्यांचं वय अराखीवसाठी 38 वर्ष आहे इथपर्यंत लोकांनी फॉर्म भरू शकता. किमान वय 18 वर्ष. ठीक आहे. मग बाकी तर ते आता मागासवर्गीय वगैरे ते 43 पर्यंत जाते, दिव्यांग वगैरे 45 पर्यंत जाते. बाकीचा विषय वेगळा आहे. मग आता परीक्षेचे स्वरूप व आनुषंगिक सूचना, म्हणजे यामध्ये वरिष्ठ लिपिक टंकले का कनिष्ठ भंडारपाल, यासाठी जवळपास एकूण प्रश्न 100 आहेत, एकूण गुण 200 आहेत. 120 मिनिट म्हणजे 2 तासाचा पेपर राहणार आहे. तर हे जनरल साठी आहे. पुढे इतर जे पद आहे ज्यामध्ये आपण टेक्निकलचे पद आहे असं म्हणतो, हे सगळे अधिदान, लेखाधिकारी, सहाय्यक प्रक्षेत्र व्यवस्थापक किंवा अधिष्ठाता, किंवा मग हे तांत्रिक अधिकारी, रुग्णालय चिकित्सक, सहाय्यक व्यवस्थापक, प्लॉट ऑपरेटर किंवा शस्त्रक्रिया गृह तंत्रज्ञ, वरिष्ठ ग्रंथपाल सहाय्य, सगळे टेक्निकलच्या पोस्ट आहे. आपल्या प्रक्षेत्र सहाय्यक, ठीक आहे, क्युरेटर, दाता स्पेसिमन, सगळ्या टेक्निकलच्या पोस्ट आहे. हे नॉन टेक्निकलच्या ज्या वरिष्ठ लिपिक नीट अंगलेखक आणि कनिष्ठ भंडारपाल, याचा सिलेबस वेगवेगळा आहे. ठीक आहे. या टेक्निकलच्या पोस्ट असल्यामुळे याला टेक्निकलचा थोडा सिलेबस दिलेला आहे. पुढे बघू. आता याचं गुणानुक्रमाचं जे सिलेबस दिलेला आहे, त्याचा जो अभ्यासक्रमानुसार जे गुणानुक्रम आहे, तर बघा, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी, यावर जवळपास 60 प्रश्न आहे. किती? 60 प्रश्न आहे 120 गुणांसाठी. 60 प्रश्न 120 गुणांसाठी आहे.
ग्रामसेवकचा आरोग्य सेवकचा ज्या पद्धतीने सिलेबस आहे त्याच पद्धतीने राहणार आहेत. हे नॉन टेक साठी 60 प्रश्न 120 गुण आणि हे जे टेक्निकल आहे आपला तांत्रिक अभ्यासक्रम आहे यासाठी 40 प्रश्न 80 गुण. म्हणजे या पद्धतीने 60 प्लस 40 असे 100 प्रश्न झालेत. 100 प्रश्न झालेत आणि 200 गुण झालेत. 120 मिनिट परत 2 तास या पेपरला राहणार आहेत. ठीक आहे, म्हणजे आपला ग्रामसेवक आरोग्य सेवक पद्धतीनुसार. आता पुढे बघा, हे जे आपले नॉन टेक आहे त्यामध्ये 60 प्रश्न 120 गुण म्हणजे 90 मिनिटे आणि व्यावसायिक चाचणीसाठी 80 गुण म्हणजे टोटल 200 गुण. परत तेच आता हे जे इतर वाहन चालक, रुग्णवाहिका किंवा हे जे बाकी लोक आहेत त्यांच्यासाठीच आहे. ठीक आहे, पुढे बघा यामध्ये अजून काय व्यवस्थित दिलेलं आहे ते बघून घेऊ. आपण पात्रता बघणार आहोत. पात्रता अगोदर पात्रता बघणं लई महत्वाचं आहे. सिलेबस वगैरे मी तुम्हाला सांगतो व्यवस्थित डिटेलमध्ये, अजून थोडं पात्रता बघू द्या. म्हणजे पात्रता बघितल्याशिवाय तुम्हाला ते काय बघायचं या व्हिडिओमध्ये हे समजणार नाही ना. ठीक आहे, आता सर्व पदांची शैक्षणिक पात्रता किंवा अर्हता, अनुभव व पात्रता. ठीक आहे, तर अधिदान व लेखाधिकारी हे बॅचलर डिग्री इन कॉमर्स, परंतु इथे मिनिमम 3 इयरचा एक्सपिरियन्स मागितला, आपल्या कामाचा नाही. नंतर असिस्टंट फार्म मॅनेजर, तर यासाठी परत मास्टर डिग्री, बॅचलर डिग्री वेटरनरी मधली आणि बॅचलर डिग्री सोबत बॅचलर डिग्री इन द फॅकल्टी ऑफ वेटरनरी सायन्स इन सेकंड डिव्हिजन फ्रॉम स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटी विथ 3 इयर एक्सपिरियन्स. 3 इयर एक्सपिरियन्स मागितला, त्यामुळे हे सुद्धा आपल्या कामाचं नाही. पुढे जाऊ, टेक्निकल ऑफिसर टू असोसिएट डीन, हे सुद्धा आपल्या कामाचं नाही, परत इथं अनुभव मागितलेला आहेतच. ठीक आहे, हे बघा एक्सपिरियन्स. पुढे इथं हॉस्पिटल क्लिनिशियन म्हणजे रुग्णालय चिकित्सक आहेत, इथं परत मास्टर डिग्री मागितलेली आहे, ते पण आपल्या कामाचं नाही. मास्टरवाले तुम्ही व्यवस्थित बघा. सॉरी, असिस्टंट मॅनेजर क्वालिटी कंट्रोल साठी सहाय्यक व्यवस्थापक जे आहे त्यासाठी बॅचलर डिग्री मागितलेली आहे. डेअरी टेक्नॉलॉजी किंवा मास्टर डिग्री इन डेअरी सायन्स फ्रॉम स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटी, म्हणजे जे आपली डेअरी सायन्सची मास्टर डिग्री मागितलेली आहे किंवा मग बॅचलर डिग्री इन डेअरी टेक्नॉलॉजी. ठीक आहे, असिस्टंट मॅनेजर अनुभव नाही, कामाचं पद आहे, अनुभव नाही. पुढे बघा, आता आलंय आपलं प्लांट ऑपरेटर म्हणजे मिल्क प्रोसेसिंग, यामध्ये बॅचलर डिग्री मागितलेली आहे किंवा मास्टर डिग्री, तुम्ही व्यवस्थित बघून घ्या ते. आणि नंतर ऑपरेशन थिएटर टेक्निशियन, यामध्ये परत बीएससी ची जे नर्सिंगची डिग्री आहे ते मागितलेली आहे, बीएससी डिग्री इन नर्सिंग. नंतर सिनियर लायब्ररी असिस्टंट, परत ते लायब्ररी सायन्सचा ज्याच्याजवळ डिग्री आहे ते. नंतर डेअरी प्लांट असिस्टंट, यामध्ये परत बॅचलर डिग्री मागितलेली आहे पण डेअरी मधली किंवा मग डेअरी सायन्स मधले मास्टर. नंतर एक्सरेचं ते एक्सरेचा डिप्लोमा आहे. नंतर हे जे VLDA आहेत म्हणजे पशु चिकित्सा प्रयोगशाळा सहाय्यक, त्यासाठी डिप्लोमा मागितला. इथून आपल्या कामाचे पद चालू झालेले इथून. ठीक आहे, हे आपला कामाचं पद आहे. कामाचं असं का म्हणतोय मी, कारण आपले जे लाईफ स्टॉक मॅनेजमेंट मधले पोरं आहे, अॅनिमल हस्बंड्री वाले किंवा डेअरीवाले, त्यांच्यासाठी ते कामाचं आहे, बाकीच्यांसाठी तर कामाचं आहेतच. तर बघा यामध्ये वेटरनरी लॅबोरेटरी डायग्नोस्टिक असिस्टंट बीएससी डिग्री मागितलेली आहे, बीएससी डिग्री किंवा डिप्लोमा इन लाईफ स्टॉक मॅनेजमेंट अँड डेअरी प्रोडक्शन किंवा डेअरी मॅनेजमेंट आणि अॅनिमल हस्बंड्री विथ ऍटलिस्ट 3 इयर एक्सपिरियन्स. इथे एक्सपिरियन्स मागितलेला आहे. ठीक आहे, एक्सपिरियन्स लक्ष ठेवा. परत एक्सपिरियन्स कशामध्ये, तर ते सगळं गव्हर्नमेंटच्या इन्स्टिट्यूट मधला एक्सपिरियन्स मागितलेला आहे. नंतर हॉस्पिटल टेक्निशियन आहेत, त्यासाठी सुद्धा बीएससी नर्सिंग. नंतर ऑपरेटर थिएटर असिस्टंट आहे, परत बॅचलर डिग्री नर्सिंग. आता शस्त्रक्रिया गृह सहाय्यक आहे, परत तेच प्रक्षेत्र सहाय्यक. आता हे आपल्या कामाचं पद आहे. फार्म असिस्टंट हे कामाचं पद आहे, इथं अनुभव मागितलेला नाही. डिप्लोमा लाईफ स्टॉक मॅनेजमेंट अँड डेअरी हस्बंड्री फ्रॉम अँड प्रोडक्शन डेअरी मॅनेजमेंट अँड अॅनिमल हस्बंड्री, म्हणजे आपले अॅनिमल हस्बंड्री वाले आणि डेअरी वाले सगळे इथं लागू पडते, पात्र ठरते. ठीक आहे, पहिलं कामाचं पद आपलं इथं आलं. बाकी जे VLDA मागितलेलं आहे तिथं त्यांनी एक्सपिरियन्स मागितलेलं आहे, एक्सपिरियन्स असेल त्यांनीच भरा. पहिलं कामाचं पद फार्म असिस्टंट. पुढे जाऊ, आता सिनियर क्लर्क साठी परत बॅचलर डिग्री किंवा एनी डिसिप्लिन, म्हणजे कोणती कला वाणिज्य कोणती असो, परंतु 40चं इंग्लिशचं टायपिंग मागितलेलं आहे आणि 30चं मराठीचं टायपिंग मागितलेलं आहे वरिष्ठ लिपिकसाठी. नंतर वरिष्ठ यांत्रिक, मग ते SSC ITI, बॉयलर ऑपरेटर परत SSC आणि ते नंतर त्याचं सर्टिफिकेट वगैरे, आणि झू टेक्निशियन BSc DMLT. आता हे क्युरेटर जे आहेत
क्युरेटर पण आपल्या कामाचा आहे, परंतु इथं 2 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे. क्युरेटर मध्ये काय मागितलेलं आहे? 2 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे. हे पण आपले डेअरीवाले किंवा अॅनिमलवाले भरू शकता फॉर्म. ठीक आहे, डिप्लोमावाले डेअरी किंवा मग अॅनिमल हस्बंडरी ते. आता क्युरेटर कम म्हणजे स्पेसिमन टेक्निशियन या पदासाठी सुद्धा डिप्लोमावाले पात्र आहेत, परंतु इथे पण परत अनुभव आहे. 2 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे. ठीक आहे, क्युरेटरचं पहिलं पद आणि हे सुद्धा पद 2-2 वर्षाचा आपलं एक्सपिरियन्स मागितलेला आहे. पुढे जाऊ आपण, ज्यांच्याजवळ एक्सपिरियन्स अशांनी भरा. आता हे बघा, लॅबोरेटरी असिस्टंट. तर लॅबोरेटरी असिस्टंटसाठी म्हणजे प्रयोगशाळा सहाय्यकसाठी परत डिप्लोमा मागितलेला आहे, परंतु एक्सपिरियन्स मागितलेलाच आहे 2 वर्षाचा. हे बघा, एक्सपिरियन्स मागितलेला आहे 2 वर्षाचा. ठीक आहे, आता एक्सपिरियन्स नसलेल्या पद सुद्धा आपण काढणार आहोत. प्रयोगशाळा सहाय्यक मत्स्य विज्ञान म्हणजे लॅबोरेटरी असिस्टंट. परत हे आहे वेटरनरी मधलं आणि हे आहे फिशरी मधलं. 2 प्रयोगशाळा सहाय्यक असलेले पद आहे. 2 पद आहे जे प्रयोगशाळा सहाय्यक आहे. दोन्ही चांगलेच आहे, फक्त कसं आहे, जागा कमी आहेत. हे आहे वेटरनरी मधलं आणि हे आहे फिशरी मधलं. ठीक आहे, बाकी लॅबोरेटरी असिस्टंट हे पण आहे, लॅबोरेटरी असिस्टंट ते पण आहे. परत त्याच्या पात्रता सेमच आहे, परंतु यांनी इथे पण एक्सपिरियन्स मागितलेला आहे 2 वर्षाचा आणि या पदाला पण एक्सपिरियन्स मागितलेला आहे 2 वर्षाचा. बाकी मग डिप्लोमावाले इथे पण कामी पडणारच आहे तुम्हाला. ठीक आहे, पुढे जाऊ. ज्युनियर लॅबोरेटरी असिस्टंट. आता यामध्ये बघा, ज्युनियर लॅबोरेटरी असिस्टंट ज्युनियर लायब्ररी असिस्टंट आहे. आता ज्याचा लायब्ररीमध्ये बॅचलर डिग्री म्हणजे डिग्री झालेली आहे लायब्ररी सायन्स त्यांच्यासाठी, आणि परत औषध भंडारपाल म्हणजे मेडिसिन स्टोअर कीपर, परत फार्मसीमध्ये ज्यांची डिग्री झालेली आहे त्यांच्यासाठी. आता ड्रायव्हर किंवा मग अँब्युलन्स ड्रायव्हर हे ते मग त्यांच्या ते ज्याच्याजवळ लायसन्स आहे ते अशा तशा गोष्टीसाठी. ठीक आहे, पुढे बघा, ज्युनियर टेक्निशियन. परत ITI वाल्याचं काम आहे. लायब्ररी अटेंडंट. आता इथं कामाचं आलं एक डिप्लोमा लायब्ररी सायन्स ज्याच्याजवळ आहे HSC सोबत 12वी सोबत ज्यांच्याजवळ डिप्लोमा इन लायब्ररी सायन्स आहे त्यांच्यासाठी लायब्ररी अटेंडंट पदामध्ये थोडंसं कन्फ्युजन होणार आहे. आता नंतर बघा, लॅबोरेटरी अटेंडंट. हे पद आहे लॅबोरेटरी अटेंडंट आणि हे आहे लायब्ररी अटेंडंट. तर दोन्ही प्रयोगशाळा परिचरच आहे, परंतु इथे डिप्लोमा इन लायब्ररी सायन्स मागितलेला आहे आणि इथे डिप्लोमा इन आपले ते लाईफ स्टॉक मॅनेजमेंट आणि डेअरी वाले किंवा मग अॅनिमल हस्बंडरी वाले ते इथं अनुभव मागितलेला नाही. चांगलं पद आहे, हे अतिशय उत्तम पद आहे. जवळपास 41 जागा आहे. हेच तुम्ही टार्गेट करायचं आहे, लॅबोरेटरी अटेंडंट. ठीक आहे, आता पुढे जाऊ आपल्या ट्रॅक्टर ड्रायव्हर. तर ते मग परत ते ट्रॅक्टरवाल्यांसाठी ते. आता हे ड्रेसर हे सुद्धा तुमच्या कामाचं आहे. डिप्लोमा इन लाईफ स्टॉक मॅनेजमेंट आणि ते आपले डेअरीवाले हे सगळे आपले डिप्लोमावाले पाहून घ्या. पहिलं पद. आता हे 3रं-4थं पद आहे ड्रेसर नावाचं. प्रयोगशाळा परिचर लॅबोरेटरी अटेंडंट हे सुद्धा पद आहे, डिप्लोमावाल्यांसाठी अनुभव मागितलेला नाही. नंतर आता इथं खाली लिपिक व टंकलेख ते मग लिपिकवाल्यांसाठी आहे, म्हणजे एनी डिग्री आणि सोबत 30-40चं आपलं टायपिंग. परत हे कनिष्ठ भंडारपाल आहे, त्यासाठी सुद्धा याने टायपिंग मागितलेली आहे 30-40ची. पुढे हे वीज तांत्रिक किंवा इलेक्ट्रिशियन आहे, SSC आणि ITI ज्याच्या झाल्या त्यांच्यासाठी. परत हे एक्सटेन्शन ट्रेनिंग अँड एक्झिबिशन असिस्टंट हे सुद्धा आपल्या डिप्लोमावाल्यांसाठी आहे, अॅनिमल हस्बंडरी ज्यांचं होणार आहे त्यांच्यासाठी. नंतर ज्युनियर टेक्निशियन कम वायरमॅन. आता परत मग ITI वाले, SSC वाले. आणि हे लाईफ स्टॉक असिस्टंट हे पद सुद्धा आपल्यासाठी आहे डिप्लोमावाले. ठीक आहे, डिप्लोमा इन लाईफ स्टॉक किंवा मग ते अॅनिमल हस्बंडरी त्यांच्यासाठी. ठीक आहे, झाले पद. आता बघा, याच्यातून तुम्हाला कामाचे कोणते आहे ते सांगतो. जे डिप्लोमावाले आहेत अॅनिमल हस्बंडरी वाल्यांसाठी, बाकीच्यांसाठी पात्रता जेवढी सांगितल्या तेवढी. अजून बघायचं असेल तर जाहिरात आपल्या दास ऑफिसर अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल आहे, तिथं जाऊन बघायचं, किंवा दास ऑफिसर म्हणून आहे टेलिग्रामवर टाका. तुम्हाला दास ऑफिसर म्हणून जिथं दिसेल त्याला क्लिक करा आणि आपला थंब आहे लोगो थंब. तर दास ऑफिसर हे आपलं ऍप्लिकेशन सुद्धा आहे. इथं सर्व आपलं मटेरियल सुद्धा मिळेल. दास ऑफिसर अकॅडमी हे ऍप्लिकेशन आहे, म्हणजे ऍप आहे. ठीक आहे, इथं जायचं आणि प्ले स्टोअरवर दास ऑफिसर अकॅडमी टाकायचं, तुम्हाला ऍप्लिकेशन दिसेल. तिथं सगळं जवळपास याचं मटेरियल टाकलेलं आहे, फ्री मटेरियल. काही अपलोड व्हायचं आहे, काही अपलोड होऊन जाईल पुढच्या आठवड्यामध्ये. ठीक आहे, तुमच्या कामाचं. आता दास ऑफिसर नावाचं आपलं टेलिग्राम सुद्धा आहे, दास ऑफिसर नावाचं टेलिग्राम. ठीक आहे, पुढे जाऊ. आता तुमच्या कामाचं काय काय ते सांगतो मी. एक पशुधन सहाय्यक म्हणजे पशुधन लाईफ स्टॉक असिस्टंट आहे. परत ड्रेसर आहेत.
नंतर लॅबोरेटरी अटेंडंट आहे, लॅबोरेटरी अटेंडंट आहे. नंतर आहे, हे सुद्धा आहे परंतु अनुभव पाहिजेत. आणि नंतर आता हे सगळे अनुभवचे लागले. आता एक अजून सुद्धा आहे, एकच मिनिट, प्रक्षेत्र सहाय्यक म्हणून आहे, प्रक्षेत्र सहाय्यक. ते एक पद आहे, त्याच्या जवळपास 3 जागा आहे. ते सुद्धा तुमच्या कामाचं आहे. हे बघा, फार्म असिस्टंट डिप्लोमावाल्यांसाठी आणि याच्यासाठी कोणताही अनुभव मागितलेला नाही. ठीक आहे, आपण पुढे जाऊ. आता बघा, अभ्यासक्रम कसा आहे. अभ्यासक्रम तुम्हाला जे गुणांकनाचे जे वर्गीकरण आहे ते समजलं असेल. आता जागा बघून घ्या. आता डायरेक्ट आपण आपल्या पोस्टनुसार जागा बघू. रुग्णालय चिकित्सक कामाचं नाही, सहाय्यक व्यवस्थापक, तेच सहाय्यक व्यवस्थापक वाले पाहत बसेल. दुग्धशाळा सहाय्यक, डेअरी प्लांट असिस्टंट एक जागा आहे. किरणवाल्यांसाठी 3 जागा आहे. VLDA 2 वर्षाचा याला अनुभव मागितलेला आहे, जवळपास 8 जागा आहे. ज्याच्याजवळ अनुभव असेल अशांनी हा फॉर्म भरा, म्हणजे या पोस्टचा फॉर्म भरा. नंतर प्रक्षेत्र सहाय्यक फार्म असिस्टंट 3 जागा आहे. अराखीव मध्ये 1 जागा आहे. त्यामुळे एक जरी जागा असली तरी तुमच्यामध्ये कॉम्पिटिशन कमी आहे, दुसरे येऊन भरत नाही, तुमच्यातले तुम्हीच आहे. त्यामुळे 1 जागा आहे, लक्षात ठेवा. ओबीसी साठी 1 पण नाही, बाकी कास्टसाठी, SC साठी 1 आहे सर्वसाधारण, आणि 1 आणि 1 EWS साठी आहे. EWS महिलासाठी राखीव आहे. अशा 3 जागा आहे. त्यासाठी अनुभव मागितलेला नाही. एनिमल हजबंड्री डिप्लोमा वाले. आता वरिष्ठ लिपिक टोटल 14 जागा आहे. एनी ग्रॅज्युएशन ज्यांच्याजवळ 30-40चं टायपिंग आहे अशांसाठी. ठीक आहे, टोटल जागा किती? 14. बाकी ओबीसी सगळ्या कास्टला जवळपास जागा चांगल्या, म्हणजे 1-1 जागा तरी वाटून दिलेल्या आहे त्यांनी. काही हे NTC D वगैरे सोडले तर. आता एक क्युरेटर, यासाठी या पण जागा तुम्हाला भरता येईल. डिप्लोमावाले ज्यू टेक्निशियन क्युरेटर म्हणून आहे ते, परंतु अनुभव पाहिजे 2 वर्षाचा. ठीक आहे, या पोस्ट अनुभवाचे आहे. काही ज्यांच्याजवळ अनुभव असेल त्यांच्याजवळ सर्टिफिकेट अशाने भरा. क्युरेटर कम स्पेसमॅन टेक्निशियन हे सुद्धा पद 2 जागा आहे. प्रयोगशाळा सहाय्यकच्या सुद्धा 4 जागा आहे. आणि हे फिशरीचे असेल, फिशरीच्या 4 जागा आहे. आणि डेअरीवाल्यांच्या, वेटरनरी डेअरीवाल्यांच्या 8 जागा आहे. जागांचा रेशो तुम्ही बघून घ्या. औषध भंडारपाल जागा तुम्ही ऍड मध्ये बघून घ्या. आपण डायरेक्ट माहित आहे का, लायब्ररी अटेंडंट हे ग्रंथालयाचा ज्याचा डिप्लोमा डिग्री होऊन आहे त्यांच्यासाठी, नाही डिप्लोमा होऊन आहे त्यांच्यासाठी, परिचयवालं. आता लॅबोरेटरी अटेंडंट 41 पद आहे. हे आहे आपल्या कामाचं. जवळपास सगळ्या संवर्गासाठी यांनी जागा दिलेल्या आहेत. अराखीव जागा म्हणजे अनरिझर्व जवळपास 11 जागा आहे. किती? 11. यामध्ये सर्वसाधारण 4 जागा आहेत. महिला 3 जागा आहे. जे खेळाडू आहे ते 1 आहे. आणि माजी सैनिक 2 आहे. खाली अंशकालीन पदवीधर 1 आहे. टोटल 11 जागा आहे अनरिझर्वच्या. 4 जागा सर्वसाधारण मध्ये आहे. चांगल्या जागा असं समजायचं, कारण आपल्यामध्ये जास्त कॉम्पिटिशन राहत नाही. नंतर काय, नंतर SC साठी जवळपास 5 जागा आहे. टोटल 5 जागा. अनुसूचित जमाती ST साठी 3 जागा. VJNT A, परत हे NTB 1, NTC 2, परत या अशा चालल्या. ओबीसी साठी 8 जागा आहे. 2 जागा सर्वसाधारण, 2 जागा महिला, 2 जागा खेळाडू, आणि 1 जागा माजी सैनिक, परत 1 जागा प्रकल्पग्रस्त, 1 जागा अंशकालीन. अशा टोटल 8 जागा आहे. ठीक आहे, 2 जागा सर्वसाधारण मध्ये आहे, 2 जागा महिलामध्ये आहे. परत EWS SCBC जवळपास 4 जागा आहे. नंतर त्या वाटलेल्या आहे, 1 सर्वसाधारण, 1 सर्वसाधारण, 1 महिला, 1 महिला. ठीक आहे, या जागाचा आहे. जागा आपल्याला 1 जरी असली तरी भरपूर आहे. तर डायरेक्ट आपण आपल्या अभ्यासक्रमाकडे येऊ. अभ्यासक्रम लई महत्वाचा आहे. बाकी काय, आता तुम्ही जागा तर बघितल्या, अजून तुम्ही शांततेत जागा बघू शकता. आता फार्म असिस्टंट आपलं प्रक्षेत्र सहाय्यक 3 जागा होत्या. तर ते बघा, ओपनची 1 जागा आहे, ते सुद्धा कामाची आहे. याचा सिलेबस जवळपास सारखा आहे. आणि आपलं लॅबोरेटरी अटेंडंट नावाची पोस्ट आहे, 41 जागा आहे. चांगल्या जागा आहे, आपण चांगल्याच म्हणायचं. जे आहे आपल्यासाठी, ते जे समोर वाटून आहे ना ते आपलंच आहे. आता बघा, यामध्ये याचा जो सिलेबस आहेत ना मित्रांनो, यामध्ये सिलेबस मराठी,
सर्वसाधारण शब्दसंग्रह म्हणजे तुम्हाला ओक्याब पाहायचं आहे, मराठीचं ओक्याब, नंतर वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व परत हे ओक्याब आणि उत्तरावरील प्रश्न, हा जो सिलेबस त्यांनी सविस्तर दिलेला आहे ना, आपण सर्व डिटेलमध्ये दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघू. जस्ट मी तुम्हाला ओव्हरलुक करून देतोय. परत हे जीके आहे, एसएससी लेवलचं सगळं राहणार आहे. आणि टेक्निकलचं जे दिसतंय तुम्हाला हे परत बुद्धिमापन चाचणी, टेक्निकलचं दिसतंय त्यामध्ये पशुचे आरोग्य व प्रथमोपचार, जंत निर्मूलन आणि लसीकरण. परत हे जे आहे ते आपलंच आहे, डिप्लोमाचंच आहे सगळं. ठीक आहे, हा सिलेबस आहे टेक्निकलचा, तो एकदम सोपा सिलेबस आहे, आपल्याच लेवलचा आहे, मराठीमध्येच आहे, त्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. जर तुम्हाला हे जे सिलेबस आहे व्यवस्थित डिकोड करून देतो, बिंदास राहा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते सगळं बघू. आता लॅबोरेटरी असिस्टंट किंवा आपलं प्रयोगशाळा परिचय म्हणून आहे अटेंडंट, तर डायरेक्ट त्यावर येऊ. त्याचा पण सिलेबस सेम आहे, कारण त्याच्या जागा सर्वात जास्त आहे, बाकी अनुभव पण आहे, त्याला अनुभव लावलेला नाही त्यांनी. हे बघा, लॅबोरेटरी असिस्टंटचे आहे हे, तर यासाठी 2 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे. मेडिसिन स्टोअर कीपर आहे हे पण नाही. सिनियर क्लर्क वगैरे हे सगळं बघून घ्या, त्यांच्यासाठी ते नेहमीच आहे तुमचं मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता. ठीक आहे, हे आहे आपलं लॅबोरेटरी अटेंडंट, रेसर, एक्सटेन्शन ट्रेनिंग आणि एक्झिबिशन असिस्टंट, परत लाईव्ह स्टॉक असिस्टंट. हे जे पद आहे याच्या सगळ्याचा एकच सिलेबस आहे, त्यामुळे सगळ्या पदाचा अर्ज भरा तुम्ही. सगळ्यांसाठी ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. परत मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, आपले सामान्य ज्ञान आणि हे बुद्धिमत्ता व गणित, हे सगळे आपले नॉन टेकचे विषय आहेत. ते सगळे आपण नंतर तुम्हाला डिकोड करून देणारच आहोत. आता बघा, तांत्रिक विषय टेक्निकल सब्जेक्ट मध्ये परत तेच पशूंचे आरोग्य, प्रथमोपचार, दंत निर्मूलन, हे सगळं आपलं डिप्लोमाचंच आहे. जास्त काही खोलवर जात नाही याचा अभ्यासक्रम, एकदम असा काही डीप मध्ये गेलेला नाही. जबरदस्त पोस्ट आहे, आपण जबरदस्तच म्हणायचं. गव्हर्नमेंट नोकरी आहे, 41 जागा आहे, आपल्यासाठी एकच जागा पाहिजे, त्यामुळे हे लक्षात ठेवा. सगळ्यांनी फॉर्म भरायचा. ठीक आहे, पुढे हा सिलेबस मी नंतर डिकोड करून देणारच आहोत. जस्ट तुम्हाला आता एक ओव्हरलुक करून दिलेला आहे. ठीक आहे, फॉर्म भरायचा तुम्हाला ऑनलाईन. परीक्षा पद्धती समजली, 60-40, 60 नॉन टेक्निकल, 40 टेक्निकल. आता यामध्ये तुम्हाला अजून अधिकची माहिती पाहिजे, अधिकचं काही सिलेबस डिकोड करायचा आहे, तर ते मी पुढच्या लेक्चरमध्ये सगळा सिलेबस डिकोड करून देतो. त्यासाठी तुम्ही आपलं चॅनल जे आहे, युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. पुढचा व्हिडिओ आला की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल, तुम्ही बघून घ्या. नंतर त्या पद्धतीने अभ्यासाची दिशा ठरवा. ठीक आहे, थांबतो इथेच. आणि याचा जे PYQ आहे, जे फ्री मटेरियल आहे, ते आपलं दास ऑफिसर अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर जायचं, तिथून घ्यायचं. ठीक आहे, त्यानुसार तुमची दिशा ठरवायची अभ्यासाची. आता हा दिवस तुमच्यासाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे, आज ऍड आली त्यामुळे. ठीक आहे, थांबतो आता. धन्यवाद.